30 करोड 195 सॉरी 30,000 करोड 195 अशें हें बजेट आसा. स्पीकर सर, अटल आश्रा तुमी केन्ना पळयला आसतलें. आमी अटल आश्राचेर पयलीं आमी 1.5 लाख रुपया दिताले, पण आयज 1.5 लाखा वयल्यान डबल केला, 3 लाख केला. आनी जे पळय 3 लाख कोणाक दिताले घर बांदपाक ते आयज 5 लाख केला. जेणे करून कितलो गोर गरिबांक आनी आमच्या ट्रायबल लोकांक कितलो मदत जातली हेजे तरी आनी सांगपाची गरज ना. कारण हे बजेट पळय आमच्या मुख्यमंत्र्यान मांडला, खरोखरच तेजें हांव स्वागत करतां आनी मुख्यमंत्र्याक कॉंग्रेच्युलेट करतां. कारण अशें बजेट, एक सुंदर बजेट हे टोटल गोर गरिबांक, मिडल क्लास म्हण, श्रीमंताक म्हण आनी गरिबांक म्हण हे सगळें इक्वल जें पळोवन हे बजेट तांणी दवरलेलें आसा. स्पीकर सर, कोटी तीर्थ आमचे सप्तकोटेश्वराचे जे कॉरिडर जो 50 कोटीचे जे तेणी पास केले ह्या बजेटान दवरला, तेज्या बद्दल हांव मुख्यमंत्र्याक खूब खूब धन्यवाद म्हणटा. कारण एक तेणी अशें डिसिजन घेतलें, कारण थंय कोणूच पळयनासलेलो केन्ना. पोर्तुगीज टायमा वयल्यान ते आमचे सप्तकोटेश्वराचे टेम्पल मोडलेले आनी आयज थंय कांय ना. पूण ट्युरिस्ट म्हाका दिसता दिसाक कितलेशेच थंय येवन पळयता. ट्युरिस्ट येता वयता, ती तळी पळयता, तळयेचेर जी पळय चित्रां आसा ही सगळीं थंय येवन लोक पळयता आनी अशें एक सुंदर वातावरण थंय त्या तळये कडेन. जाल्यार पळयत जाल्यार मन सारकें तन मन सगळें निवता. आयज मुख्यमंत्र्यान खंय तरी दखल घेवन आपल्या बजेटान ते 50 कोटी 50 CR तेणी दवरल्या बद्दल तेजे खूब खूब हांव धन्यवाद म्हणटा तेजे. स्पीकर सर, त्याच बरोबर आमची रो फेरी ह्या बजेटान आमचें सदां एक स्वप्न आसलेलें. हांव R&D मिनिस्टर बाब सुभाष भाऊ फळदेसाय हो सदांच तेंच्यांनी वचून पळयताले, सगळें जातालें. हांव डिमांडाचेर तेजेय उलयतलो त्या टायमाचेर, कारण तेणें आमकां खूब मदत केल्ली आसा. पण आयज मुख्यमंत्र्याचे हांव धन्यवाद म्हणटा, कारण म्हाका म्हाज्या मतदारसंघान आमकां दिवाळे म्हणजे शापेर टू दिवार पर्यंत आमकां 2 रो फेरी येणाऱ्या नोव्हेंबरान चालू जातल्यो. तेज्या बद्दल तेजे खूब खूब हांव थँक्यू म्हणटा. कारण त्या बजेटान तेणी बारीक लोकांचो विचार केलो आमच्या, कारण आमचे दिवाडकार भावांक आनी कसलेंच साधन ना. आमकां ह्या सायडीच्यान फेरी आसात तीन आतां आमकां 3 केल्या, पण आमकां तरी सुद्दां त्याय सायडीच्यान जेन्ना आमच्या दिवाडेन एकूच पर्याय म्हणटा तो फेरयेचोच आसलेलो. जेणे करून आमकां रो फेरी पळय मेवळी, तितून आमचें सगळें आसा तितलें टेन्शन मुक्त जातलें. तेज्या बद्दल हांव मुख्यमंत्र्याक खरंच कॉंग्रेच्युलेट करतां. कारण आमच्या बारीकशा लोकांक, दिवाडकार भावांक भयणांक, आमचे दिवाडेचे स्पेशली म्हाज्या आई बाबा म्हण सगळे आई वडील भाव भयणांक हेजो खुबसो फायदो जातलो. स्पीकर सर, त्याच बरोबर म्हाजें घर, कोण कितलेंय उलोवपाक खूब जाणां कितें कितें आसा. म्हाजें घर स्पीकर सर, म्हाज्या घरान इतले लोकांक आमकां फायदो पडला. जो आयज एक मनीस बारीक गोर गरीब जो मनीस पळय आसा तो सदांच म्हणटालो म्हाजें घर म्हणजे आपलें घर इतले वर्सांचें आपल्या नांवार ना. फाल्यां जर कोणी जर तेज्या घरा कडेन सैरीगत जर येयली, तुजें घर तुमच्या नांवार आसा. स्पीकर सर, आत्तां उलयतां, एक मिनीट, चुकोन मारल्या. ओके स्पीकर सर, म्हाजें घर जे पळय स्कीम काडल्या ते स्पीकर सर इतली बरी स्कीम, जेणे करून म्हाज्या पिडयेन सुद्दां जी पळय घरां आसा, जेणे करून तेंचे 40 वर्सांचो इशू आसलेलो, आमच्या मुख्यमंत्र्यान आयज तेंचो इशू सगळ्यांचो सोडयल्ले आसा. स्पीकर सर, तेज्या बद्दल खरोखरच हांव मुख्यमंत्र्याक म्हाज्या मतदारसंघाच्या वटेन हांव तेजें अभिनंदन करतां आनी ताका थँक्यू म्हणटा. स्पीकर सर, त्याच बरोबर फ्लॅटाचें आयज कोण चिंतूंकूच शकचो ना. फाटले दिसांनी स्पीकर सर आमचो CM मतदारसंघान येयल्लो. आमी खूब जाणांनी आमच्या गांवच्या लोकांनी, आमच्या मतदारसंघाच्या लोकांनी CM सराक विचारलें, CM सर, आमी फ्लॅट घेतला कितलीं वर्सांच जालीं, जेणे करून हो फ्लॅट आमच्या नांवार आयज पर्यंत जाल्लो ना. बिल्डर एक एग्रीमेंट मारता आनी सेल ऑफ एग्रीमेंट असो करता आनी तेज्या उपरांत सेल डीड ना कांय ना. आनी तो बिल्डर केन्ना तेंचेच फ्लॅटाचेर लोन काडीत म्हण भंय जाता. कारण टोटल पे त्या लोकांनी करोडांनी रुपया दिवन ते फ्लॅट घेतलेले आहा. आयज मुख्यमंत्र्याच्या आदारान तांकां एक सारकी उमेद येयल्ली आसा, येणाऱ्या थोड्या दिसां भितर तो फ्लॅट तेंच्या नांवार जातलो. स्पीकर सर, त्याच बरोबर आमचो मुख्यमंत्र्याचे परत एकदा हांव कॉंग्रेच्युलेट करतां. कारण आमचो धावजे जो रेल्वेचो ब्रिज आसलो, रेल्वे ट्रॅक जो आमकां सदांच यो वच करून 10-20 पाटी आमकां त्रास जाताले, मानसीक त्रास जाताले. भुरग्यांक स्कुलाक वचपाक, कॉलेजीक वचपाक किंवा गव्हर्मेंट ऑफिसरांक डिले जातालो वचपाक. ट्रेनीच्यो पडली की गेट पडली की खूब त्रास जाताले. तेका लागून आयज 50 कोटीचो ब्रिज हो आमकां GSIDच्या मार्फत तेणी त्या बजेटान घालून आमकां आयज जालो. स्पीकर सर, तेज्या बद्दल तेजे परत एकदा हांव कॉंग्रेच्युलेट करतां. स्पीकर सर, कुमारजुवा ग्रावंड आमी केन्ना चिंतलें ना की कुमारजुवा आमचो येदो व्हडलो जागो आसन आमचो स्पोर्ट्स डिपार्टमेंटाचो आमकां केन्ना ग्रावंड जातलो अशें आमकां केन्ना खात्री नासली. पण मुख्यमंत्र्याक खरोखरच आनी स्पोर्ट्स मंत्रीक हांव खरोखरच
एक कॉंग्रेच्युलेट करता, कारण आमचो तोय ग्राउंड म्हणजे रणजी खेळपाचो ग्राउंड ह्या पद्दतीचो आमकां ग्राउंड थंय बांदून दिता आनी त्या बजेटान आसा. कारण खूब आमकां उमेद भोगता, कारण कुमारजुंवेचे लोक आमचे बरे टॅलेंटेड भुरगे बरे खेळपी रात दीस थंय टुर्नामेंट जाता, बरे खेळटा आनी आपलें नांव सारकें एक बरें दवरता. तेज्या बद्दल थंय एक आमकां बरो ग्राउंड मेळयल्या बद्दल तेजे हांव कॉंग्रेच्युलेट करता. त्याच बरोबर स्पीकर सर, वेलंकनी आमच्या सायबीण मांय कडेन वचपाक आमकां मुख्यमंत्र्यान बजेटान घातलेले आसा. जागो आयडेंटिफाय करता, आमकां एक थंयसर यात्री निवास म्हणून थंय बांदपाचें आमचें एक प्रोविजन मुख्यमंत्र्यान वेलंकनीक आमकां करून दिल्लें आसा. कदाचित जागोय तेंच्यांनी पळयला. येणारे थोडे तेंपान म्हाका दिसता आमकां म्हणजे निवास आमचो गोवा निवास थंय बांदपाचो आसा. तेज्या बद्दल मुख्यमंत्र्याचे हांव कॉंग्रेच्युलेट करता. जाता तितले बेगीन थंय ते बांदचे जागो इल्लो घेवन, कारण सोदीत आसा जागो ऑलरेडी मेळ्ळलो आसा. तेज्या बद्दल तेणी बजेटूय तितून एक करून दवरलेलें आसा. तेज्या बद्दल जाता तितले बेगीन ते आमकां करचें. स्पीकर सर, त्याच बरोबर राम निवास, अयोध्याक राम निवास कितले तरी कोटीची जमीन घेतल्या आनी जर कोणी जरी आमचो गोंयकार जर थंय जर गेलो जाल्यार हॉटेलांनी जर कोणाक परवडना जाल्यार वचोन थंय तर रावतलो. जाता तितले बेगीन ते राम निवास आमचे थंयसर जातले. राम निवास ते आमचे जितले जाता तितले श्री प्रभू रामाचे जे दर्शन जर घेवपाक गेलो जाल्यार ते राम निवास जातले. आनी जाल्या उपरांत आमकां प्रत्येक मनशाक एक सव्वाय भितर जे कोणाक गोर गरीबाक परवडटले, हॉटेलान 5,000 4,000 दिवपाक जावचे ना, ते बारीकशे एमावंटान जर 500 रुपया हेच्या पर्यंत जर आमकां जर थंय लोकांक अवेलेबल करून दिल्या, खरोखरच हांव मुख्यमंत्र्याचें कॉंग्रेच्युलेट करता मुख्यमंत्र्याक. स्पीकर सर, विठ्ठल रखुमाई आमचे पंढरपूर, थंय आमचे यात्री निवास गोवा यात्री निवास जावपाचें आसा, तेंय आमच्या बजेटान आसा. खरोखरच खूब उमेद दिसता, खूब सांगूच. स्पीकर सर, एक मिनिट, बोट दाखयना का राव, हांव सगळे उलयतना तुमी काय म्हणना. स्पीकर सर, स्पीकर सर, विठ्ठल रखुमाई हो निवास जो पळय पंढरपूर बांदता तेका लागून मुख्यमंत्र्याचे खरोखरच हांव अभिनंदन करता. कारण एक आमकां विठ्ठल रखुमाईचे खूब अभिमान आसा. करोडांनी लोक चोलोन वयता, कशे वयता, आमच्या मतदारसंघात सुद्दां ते चोलोन वयता, पांयांक चपलां सुद्दां आसना, कितले तरी दीस तांकां लागता. थंय गेल्या बरोबर जर तांकां जर रावपाक जर एक निवास जर मेळ्ळो आमकां गोवा निवास म्हणून, जाल्यार आमकां खूब आनंद जातलो. स्पीकर सर, स्पीकर सर, त्याच बरोबर ड्रिंकींग वॉटर आतां न्यू डिपार्टमेंट केल्लें आसा ड्रिंकींग वॉटर, आनी ताका जवळ जवळ 1,009 करोड हो ताका बजेटान प्रोविजन केल्लें आसा. कारण जेन्ना पळय आमी लास्ट टायम खूब पाटी म्हणटा आमची पायपलायन सांतिस्तेवची पिड्यार जाल्या, करमळेची पिड्यार जाल्ली आसा. जी पायपलायन ड्रिंकींग वॉटराक लागून जी पळय जाय त्या बजेटान तेणी 1,009 करोड दिवन म्हाका दिसता खंय ना जाल्यार खंय तरी फायल आयजूय आमची पास जाल्ली आसा. खूब आनंद जाता, जेणे करून आमची कामां जी पळय कितें कितें उरल्या ती सगळी आमकां जाय पळय पावसा पयलीं ती आमची कंप्लीट जातली. स्पीकर सर, त्याच बरोबर अंडरग्राउंड केबल, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अंडरग्राउंड केबल जे पळय आसा म्हाज्या मतदारसंघात ऑलरेडी म्हाका दिसता 95% कंप्लीट जाल्ले आसा. जेणे करून एवरी इयर जेन्ना पावस येता जावं कितें येता तेन्ना आमकां खूब त्रास जातालो, झाडां पडटाले, कारण म्हाज्या मतदारसंघात झाडां बिडां खूब आसता आनी वायरी पडली की लायट 2 दीस 3 दीस येत नासलेली. आनी जेणे करून इलेक्ट्रिसिटीचे जे पळय लोक आसता तांकांय त्रास जाताले, कारण एकदां खूब इतलो पावस पडटालो, काम करपाक मेळना म्हणून त्रास जाताले. तेय आमकां आतां अंडरग्राउंड केबलिंग करून खुबशे आमकां फायदो जाल्लो आसा. स्पीकर सर, त्याच बरोबर हायर एड्युकेशन म्हण, टॅक्निकल एड्युकेशन म्हण, बाकीचे सगळे हितून मुख्यमंत्र्यान खूब एक बरो प्रोविजन करून दवरलेलो आसा. तेज्या बद्दल खरोखरच आमकां सगळ्यांक गोंयकारांक फूल आख्ख्या गोंयभराक आमकां खूब एक उमेद जाता, जेणे करून सगळ्यांक आमकां एक प्रत्येक मनशाक हे बजेटान कितें ना जाल्यार कितें तरी दिल्लें आसा गोर गरिबांक शिकपाक म्हण सगळ्यांक. त्या भशेन स्पीकर सर, शेतकऱ्यांक एक बरी स्कीम दवरलेली आसा, प्रोविजनूय केल्लें आसा. शेतकऱ्यांचो कितें लॉस जाल्लें आसा जाल्यार शेतकऱ्यांक ते लॉस त्या टायमार तांकां पावपाक लागून तोय प्रोविजन केल्ल्या, जेणे करून जे शेतकरी आमचे भाव आसा, जेणे करून आतां फॉर एग्जाम्पल आमच्या मतदारसंघात फाल्यां जर उदक भरलें एक दर्याचें आनी तेंची वारयां गेली किंवा शेत पिड्यार जालें, सेम टायम तांकां जर कितें जर काडून जर दितलो जाल्यार तितून तेणी प्रोविजन केल्लें आसा, जेणे करून तेंची जी पळय मेहनत आहा ती पिड्यार जावपाक जायना, ह्या खातीर तेणी लक्ष घातलेलें आसा. स्पीकर सर, आमचे मुख्यमंत्र्याचें एकूच विजन आसा,
आणि आमचे प्रायम मिनिस्टराचें विजन कितें आसा, आमचो विकसीत भारत जर 2047 पर्यंत जातलो जाल्यार ह्या प्रत्येक बजेटाचेर आमच्या मुख्यमंत्र्याचें विजनूय आसा की विकसीत गोवा 2037 हो जावपाक जाय. हेका लागून प्रत्येक ह्या बजेटान तेणी अशी एक मांडलेलें आसा की संपूर्ण गोंयभर कशें विकसीत जातलें हितून डबल इंजीन सरकाराचो हे घेवन तेणी आपले टोटल जे पळय बजेट आसा ते संपूर्ण हितून आमकां दाखोवन दिल्लें आसा. अशें बजेट म्हाका दिसता अशें पयलीं केन्नाच जालें ना. इतलें सुंदर ह्या बजेटान सगळें घातलां. प्रत्येक MLA सगळे उलयता 100 कोटी जे पळय प्रोविजन करून दिला ते कोण कांय उलयना, पण फक्त टिका करपाक अशें आहा की आमीच सगळे गोंयचे सगळे कैवारी कशें हेच उलोवपाक आसा, पण हे 100 कोटीचे कोण उलोवचो ना. स्पीकर सर, त्याच बरोबर आता पायलट जर कोणी जर जातलो, पायलटान सुद्धा तेंच्यांनी 1 कोटी रुपया दिवपाचे हितून ह्या बजेटान 50 लॅक्स आय थिंक 1 CR हो दिवपाचो प्रोविजन केल्ले आसा. अशें पयलीं कोणी केलें ना. म्हणजे प्रत्येक मनीस बारीक सावन व्हडलो, स्पीकर सर 1 मिनटान काबार, बारीक सावन व्हडलो हो मनीस, स्पीकर जालें ना तूं 1 मिनिट स्पीकर सर. सो हितून तेंच्यांनी इतले पळय प्रोविजन केला. स्पीकर सर तूं आनी उलोवंक दिना, पण वयता एकूच उलयता. स्पीकर सर, जगला तो जगला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला, स्वतःसाठी जगला तो वाया गेला, असे व्यक्तिमत्व असलेले आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत याला कोटी धन्यवाद. तेकाच लागून स्पीकर सर तेका धुरंधर 2 म्हणटा म्हणून पयरूच ती एक एडवर्टायज येयली. त्याच्या मनांतल्यान खूप तेका कॉंग्रॅच्युलेट करता. स्पीकर सर, थँक्यू. तुम्ही पळयतात GNH. अरे उस प्लान का क्या हुआ? इस वीकेंड पे चले क्या? गाइस, हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ, गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया, हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया, पावरफुल, स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह cc. नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.